तर इथे बघू शकता मी घेतले ओलं खोबरं, लसूण, अद्रक तसंच कोथिंबीर हे सगळं मी वाटण करण्यासाठी घेतले आणि 10-12 मिरच्या। तर हे सगळं आपल्याला मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे आणि आता मी इथे चुलीवरती हा चिकन खरडा करणार आहे। तर त्याच्यामुळे इथे व्हिडिओमध्ये थोडाफार धूर दिसतोय तर तो तुम्ही इग्नोर करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे वाटण आपण करून घेतलं होतं अद्रक, लसूण, खोबरं, मिरच्या आणि कोथिंबीर ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेते। तसंच अर्धा चमचा हळद आणि हे टाकून आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। तसंच चवीनुसार मीठ। तर आपल्याला हा चिकन खरडा करायचा आहे। चिकन खरडा हा फक्त मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं एवढ्या ह्याच्यातच होतो। तर ह्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा असा बारीक कापून टाकलाय। तर कांदा आणि हे बाकीचं वाटण मस्तपैकी आपण परतून घेऊया आणि हे थोडंफार कोरडं वाटल्यामुळे मी ह्याच्यावरती तेल टाकून घेते 1 पळी। तर हे मस्तपैकी मी परतून घेणार आहे। 5 ते 10 मिनिटे परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं वाटण हे मस्तपैकी परतून झालेलं आहे। तसंच इथं मी चिकन घेतलंय 500 ग्रॅम। ते चिकन मस्तपैकी असं हळद आणि पाण्यात परतून घेतलं होतं। ते चिकन आता मी या खरड्यामध्ये टाकणार आहे आणि हे टाकल्यानंतर परत एकदा 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला शिजून द्यायचं आहे। जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। मी जास्त सुक्कं करणार नाहीये, मी थोडंसं असं लपतपीत ठेवणार आहे। तुम्हाला जास्त सुक्कं हवं असेल तर तुम्ही ते करू शकता। तर हे 5 ते 10 मिनिटासाठी आपण असंच शिजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता एक 5 ते 10 मिनिटांनंतर मी शिजून घेतल्यानंतर चिकन एकदम मस्तपैकी शिजलंय आणि हा चिकन खरडा माझा तयार झालेला आहे। तर बघू शकता मस्तपैकी हा चिकन खरडा तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा, खूप मस्त लागते आणि भाकरीसोबत तर एकदमच छान। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्तपैकी हा हिरवागार असा चिकन खरडा तयार झालेला आहे। तुम्ही जास्त सुक्कं देखील करू शकता। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका। धन्यवाद।